परिश्रमासह भाग्यवृद्धी मात्र संघर्षाची स्थिती। आयुष्याचं खरं सामर्थ्य शांततेत नाही तर संकटाशी नजरेला नजर भिडवून राहण्यात आहे। ही बाब वृश्चिक राशीला खूप चांगल्या प्रकारे माहीत असते। वृश्चिक रास म्हणजे स्थैर्य, समर्पण आणि स्फोट होय। हे जर तीनही एकत्र योग्य वेळी आले तर तुम्ही स्वतःचं नशीब स्वतः उत्तमपणे घडवू शकता। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण जून 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचं व्यक्तिमत्व हे सागरासारखं असतं। अर्थात वरून शांत आणि आतून गूढ खोल असं तुमचं व्यक्तिमत्व असतं। मागील काही महिन्यापासून तुमचे राशी स्वामी मंगळदेव नीच अवस्थेत प्रवास करीत होते, मात्र आता 7 जून रोजी ते तुमच्या मित्राच्या राज राशीत आणि तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करणार आहे। अर्थात तुम्ही शांत राहा, पण तुमच्या कामांना बोलू द्या। योग्य वेळ आली की तुम्ही देखील डायलॉग डिलिव्हरी करायला विसरू नका। हा सल्ला वृश्चिक राशीच्या जातकांना दिला जात आहे। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांनी पैशांसोबत थोडा संयम बाळगायला हवा, कारण या काळात अचानक विविध खर्च शत्रूसारखे तुमच्या समोर येणार आहे। तेव्हा तुम्ही ATMकडे बघून विचारात पडाल की काय हे, कारण तेव्हा तुमचे पैसे संपलेले असू शकतात। याशिवाय वाणीवर नियंत्रण ठेवा, म्हणजे घरात शांतता राहील। घरातील शांतता तुम्हाला बाहेर यश मिळवून देते, ही बाब लक्षात घ्या। धन, कुटुंब, वाणीच्या स्थानावर गुरुदेवांची दृष्टी जरी असली तरी ते तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे। त्यामुळे एकीकडे संघर्ष आणि एकीकडे यश ही या काळातील स्थिती राहणार आहे। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे तृतीयेश आहेत। शनिदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण झाली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते। या काळात तुम्ही भरभरून परिश्रम करणार आहात। प्रवासाचे योग निर्माण झालेले आहे। प्रवासातून कामाची प्रगती होईल। भावंडांसोबत नातं घट्ट होईल। काही बाबतीत त्यांचे तुम्हाला लाड करावे लागतील, ही बाब लक्षात घ्या। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत। जसं मी आत्ताच सांगितलं, शनिदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे। तसंच तुमच्या चतुर्थ स्थानात राहू ग्रह आलेला आहे। घरात काहीतरी बदल होऊ शकतात। फर्निचर, पेंटमध्ये तुम्ही बदल करू शकतात किंवा आईचा मूड देखील बदलू शकतो। आईशी बोलताना सुसंवाद ठेवा। चतुर्थ स्थानातील राहू अचानक सुसंवाद बिघडवू शकतो। आईशी संवाद असला की तुम्ही भावनात्मक दृष्टीने मजबूत राहतात। वाहन चालवताना थोडी काळजी घ्या। वेळेवर वाहनाची सर्व्हिस देखील करा, नाहीतर प्रवासात अडथळा येण्याची शक्यता निर्माण होत आहे। शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवावा, कारण रीलमध्ये नव्हे तर रिअलमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे। हा काळ तुमच्या घडण्याचा आहे। प्रेमात यश मिळेल, मात्र थोड्या स्लो मुवमेंट्स आहेत। संततीकडून खुशखबर किंवा संतती इच्छुक आईवडिलांसाठी खुशखबर मिळण्याचे योग निर्माण झाले आहे। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तसा उत्तम आहे। फक्त पंचम स्थानात आलेले शनिदेव या सर्व बाबतीत विलंब करतील, हे लक्षात घ्या। आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्ठ स्थानात शुक्रदेव विराजमान आहेत। 29 तारखेपर्यंत ते तिथे राहणार आहेत। त्यामुळे या काळात स्पर्धक डोकं वर काढतील, ज्यामुळे तुमची मनस्थिती विचलित होऊ शकते। म्हणून स्पर्धकांनी काहीही काम केलं तरी तुम्ही आपलं मन शांत ठेवा, ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील। मनस्थिती बिघडल्यामुळे आरोग्यात अपडाऊन येतील। विशेषतः पचनसंस्था व्यवस्थित कार्य करणार नाही किंवा मानसिक तणाव वाढतील।
कर्ज, हप्ते या विषयांना घेऊन तुम्ही काळजीत राहणार आहात. परंतु काळजी करून प्रश्न सुटत नाही. त्यांचं योग्य नियोजन करा आणि शत्रूकडे दुर्लक्ष करा हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी, व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येणार आहे आणि त्या नवीन जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला नवीन संधी देखील प्राप्त होणार आहे. व्यवसायात देखील नवीन प्रोजेक्ट, नवीन क्लायंट तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. मात्र योग्य सादरीकरण करणं हे तुमच्यासाठी आवश्यक राहील. सरकारी कामं पूर्ण करायला थोडा अधिक वेळ लागेल, परंतु शेवटी काम पूर्ण होईल आणि ती कामं करून घेण्यासाठी थोडी सहनशक्ती वाढवावी लागते. ही व्यावसायिक लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. किंबहुना वृश्चिक राशीसाठी हा महिना भाग्यवर्धक आहे असं देखील आपण म्हणू शकतो. भाग्य आणि सोबतच काही अडथळे असा हा महिना असणार आहे. तुमचे राशी स्वामी जे मागील काही महिन्यापासून नीच अवस्थेत होते ते आता राज राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. तुमच्या केंद्रस्थानात येऊन ते केंद्र त्रिकोण राजयोग करणार आहेत. अष्टम स्थानात येणारे गुरु तुम्हाला अडथळे, अडचणी आणि संघर्ष देणार आहेत. मात्र मंगळदेव म्हणजे तुमचे राशी स्वामी सेनापती आहे. ते प्रबळ झाल्यामुळे इतर ग्रहांचं सहकार्य कमी असलं तरी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात अचानकपणे तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे ये रे रे पैसा असं गाणं तुम्ही सहज म्हणायला लागाल. त्यासाठी कर्तव्य मात्र पूर्ण केली पाहिजे. कर्म करताना मीच का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू नका, कारण सर्व लाभ देखील तुम्हालाच मिळत असतात. संघर्ष सुरू राहील, परंतु यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता परदेशाशी संबंधित काही कामं पुढे सरकतील. पेपरवर्क पूर्ण होईल, चर्चा पुढे सरकेल. झूम मीटिंगवर परदेशाशी संबंधित तुमचं कार्य पुढे सरकेल. अनपेक्षितपणे काही खर्च देखील वाढतील. मात्र त्याचा राग तुम्ही ATM मशीनवर काढू नका. अर्थातच खर्चाचा तणाव घेऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 11, 20 आणि 29 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 9, 18 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं आणि शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता वृश्चिक जातकांनी दर मंगळवारी एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ दान करावे. हनुमान चालिसाचे पठण करावे. लाल रंगाचा छोटा रुमाल जवळ बाळगा. ध्यानधारणा करताना श्वासावर लक्ष ठेवा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही ते नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा असेल जून महिना हे सांगणारे 12 व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. तुमच्या राशीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.